आज होणार लाडक्या बहिणीचा सण गोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 29 जुलै 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 12वा 13वा आणि 14वा हप्ता संदर्भात अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणींचा आज नागपंचमीचा सण जो आहे तो गोड होणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींना नवीन नवीन गिफ्टसुद्धा मिळणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ताच्या सर्वात मोठ्या खुशखबरीनुसार 3 भावांचे वचन आज अखेर पूर्ण होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काय वचन होतं? तर वचन होतं प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासंदर्भात. तर आत्ताच्या आलेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना 3 हप्ते जे आहेत ते सोबतच मिळणार आहेत. 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता, तीनही हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत. चला तर पाहूया नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार, डिटेल अपडेट आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मोबाईल वाटप संदर्भात ओरिजिनल अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे आणि सोबतच कोणत्या बहिणी वंचित राहणार आहे त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. गेल्या वर्षी डुप्लिकेट अपडेट आली होती, परंतु मित्रांनो आता डायरेक्ट मोबाईल 100% तुमच्या खात्यावर जमा होणार आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट भेटून जाणार आहे. त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो, आता लाडकी बहिणींना मिळणार 3 हप्ते सोबतच, म्हणजे 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता. म्हणजेच काय, तर आज महिलांचा सण गोड होणार आहे, कारण आताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट येत आहे. आजच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3ही हप्ते सोबत एकत्रितरित्या जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. चला तर पाहूया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार. आणि हप्ता तर मिळणार आहेच मित्रांनो, परंतु त्यातच आनंदाची भर टाकण्यासाठी मोठी दुसरी अपडेट येत आहे. सर्वात जबरदस्त अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना पैशांसोबत गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. 5 ते 6 अतिशय जबरदस्त छान असे गिफ्ट आहेत, ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. चला तर आपण मेन अपडेटकडे वळूया. सर्वात जबरदस्त म्हणजे मोठा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज जी आहे ती लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे, ती म्हणजे 5100 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता जमा होणार आहेत. कशा पद्धतीचे पैसे, कोणते पैसे आणि कशा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे आणि पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर तुम्ही जमा करून घ्यायचे आहेत आणि कोणत्या छोट्या चुका आहेत त्या चुका अजिबात करायच्या नाही, जेणेकरून तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी संपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि सर्वात मोठी गुड न्यूज देखील आपण म्हणू शकतो, कारण की याच्या अगोदर अशी अपडेट कोणीही तुम्हाला दिलेली नसेल. सर्वात ओरिजिनल आणि मोठी खुशखबर आपण तुम्हाला देणार आहोत. त्याच्या अगोदर आज नागपंचमी सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच आजची नागपंचमी जी आहे ती तुमच्या आयुष्यात अतिशय सुंदर अशी होणार आहे, कारण की आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत 5100 रुपये. 5100 रुपये कशाचे? तर 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता, तीनही हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत. व त्याच्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला हप्त्यामध्ये आता 14वा हप्ता तर सर्वात पुढे अपडेट जबरदस्त आहेच, ती पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, आतापर्यंत सर्वात मोठ्या 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. त्यामध्ये असणार आहे पात्रता यादी, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी. या 3 याद्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण की याच यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये पैसेचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची यादी असणार आहे पात्रता यादी, कारण की या पात्रता यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस असणार आहे. परंतु जर अपात्रता यादीमध्ये किंवा पेंडिंग यादीमध्ये जर नाव आलेलं असेल तर मग तुमच्यासाठी अतिशय वाईट होणार आहे, कारण की जर तुमचं अपात्र यादीत नाव आलं तर तुम्हाला 12वा हप्ता तर मिळालेला नसेलही आणि 13वा आणि 14वा हप्तासुद्धा अजिबात मिळणार नाही. चला तर तुम्हाला ही यादी देखील आपण तुम्हाला देऊन टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ त्याच्या अगोदर यादी जर पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे, कारण की 13व्या हप्त्यासंदर्भात अतिशय मोठी व खुशखबर आलेली आहे. तर एकूण किती पैसे मिळणार ते तर आपण सांगितलेलंच आहे. 5100 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत आणि रक्षाबंधनचे स्पेशल गिफ्ट तर पुढे आपण पाहणार आहोतच. आणि आजपासून पैसे वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. 12वा अधिक 13वा हप्ता तुम्हाला 3000 रुपये येणार आहे आणि 14वा हप्ता सर्वात मोठा हप्ता, म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, सर हप्ता वाढ होत नाही किंवा हप्त्यामध्ये पैशांची वाढ कधी होणार, तर 14व्या हप्त्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढ जी ती केली जाणार आहे किंवा 2100 रुपये जे ते दिले जाणार आहेत. चला तर पाहूया रक्षाबंधन आणि नागपंचमीचं सर्वात मोठं गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि कशा पद्धतीने मिळत आहे. तर मित्रांनो, आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकांमध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. अतिशय मोठे जिल्हे असणार आहेत आणि हे या 5 बँका तर अतिशय लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच्या अंतर्गतच तुम्हाला गिफ्टसुद्धा वाटप केले जाणार आहेत.
15 जिल्ह्यांची यादी तर आपण पुढे व्हिडिओच्या पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी जबरदस्त अशी गिफ्ट आलेली आहे, ते गिफ्ट आपण एकदा जाणून घेऊया. आणि 14 हप्ता 2100 रुपये भेटणार, ही गोष्ट तर आता 100% सत्य ठरलेली आहे किंवा याच्याविषयीचा GR देखील आलेला आहे. GRही आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो, रक्षाबंधनानिमित्त 5 मोठे व सर्वात जबरदस्त गिफ्ट. आतापर्यंत कोणीही तुम्हाला ते गिफ्ट सांगितले नसतील. हे पहा, गिफ्ट येत असतात, जात असतात, परंतु त्याचा लाभ तुम्ही घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तुम्ही काय करता, गिफ्टचा कुठलाही लाभ घेत नाहीत आणि त्यामुळे ते गिफ्ट जे आहे ते येऊन जात असतात. त्यामुळे लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा, संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत. तर सर्वात पहिलं रक्षाबंधनाचं गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजना, नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर योजना. हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त व मोठी योजना आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती वितरित केली जाणार आहे लाडक्या बहिणींच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्यासाठी. तर इलेक्ट्रिकल स्कूटरसाठी कोणते कागदपत्र लागतात किंवा डॉक्युमेंट काय काय लागतात त्याची यादी देखील मी तुम्हाला लगेच देऊन टाकतो. तर इलेक्ट्रिकल स्कूटर जर पाहिजे असेल तर तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, वाहन चालन परवाना, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला लायसन जे आहे ते नक्कीच लागणार आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती मिळून जाणार आहे. आता इलेक्ट्रिकल स्कूटरसाठी किती पैसे भरावे लागतील तर मित्रांनो, 90% तुम्हाला फ्रीच आहे इलेक्ट्रिकल स्कूटर. फक्त 10% रक्कम जी आहे ती तुम्हाला भरायची आहे. परंतु हा अर्ज कुठे करायचा ते देखील जाणून घ्या, नाहीतर तुम्ही अर्ज दुसरीकडेच करताल आणि म्हणताल आम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटर मिळाली नाही. तर मित्रांनो, अर्ज अशा ठिकाणी करायचा आहे. 1 ऑगस्टपासून याचे अर्ज चालू होणार आहेत. त्याच्याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण लगेच टाकणार आहोत. जसे अर्ज चालू होतील, आता फक्त सध्या GR आलेला आहे, जसे अर्ज चालू होतील त्या क्षणी आपण तुम्हाला लिंक टाकणार आहोत व तुमच्याकडून अर्ज भरून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती मिळून जाईल. आणि सर्वात लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचं आणि जबरदस्त गिफ्ट देखील आपण आलेलं आहे, ती म्हणजे काय तर सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, जर तुम्हाला शिलाई मशीन चालवता येत असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे सिलाई मशीन योजना. अतिशय छान असं गिफ्ट आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणीचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे तेवढे रेशन कार्ड आहे, शिलाई मशीन त्यांना चालवता येत आहे. तर अशा लाडक्या बहिणीसाठी सिलाई मशीन जी नवीन योजना 1 ऑगस्टपासून चालू होणार आहे. त्याचे अर्ज तुम्हाला 1 तारखेपासूनच करायला सुरुवात करायची आहे. अर्ज करताना काही कोणत्या चुका करायच्या नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणींना अर्ज केल्याच्यानंतर फायदा मिळणार व जिल्ह्यानुसार किती शिलाई मशीनच्या इथे वितरण होणार आहे, संपूर्ण डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या नंतर पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला भरपूर महिलांना प्रश्न होता, सर मोबाईल मिळणार का किंवा टॅब मिळणार का? तर हो मित्रांनो, 100% तुम्हाला मोबाईल आणि टॅबलेट जो तो मिळणार आहे. जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर मोबाईल तुम्हाला मिळणार आहे, आणि टॅब जर पाहिजे असेल, मोबाईलपेक्षा थोडा मोठा असतो, तो पाहिजे असेल तर त्याच्याविषयी तुम्ही खाली कमेंट करून सांगायचं मला कोणतं पाहिजे. तर महाज्योती फुले संशोधन प्रशिक्षण केंद्रात तर्फे ही योजना आलेली आहे व 13व्या हप्त्यासोबतच तुम्हाला नवीन GR आलेला आहे, तो म्हणजे स्मार्टफोन वाटप करण्याचा. हो मित्रांनो, ओरिजिनल स्मार्टफोन किंवा मोबाईल जे ते वितरण तुम्हाला केलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की तुमच्याकडे जर सर्व उत्पन्नाच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल, सर्व गोष्टी पूर्ण करत असाल तर तुम्हाला स्मार्टफोन जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आणि आज एकूण 15 जिल्ह्यांनी 5 बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया ते कोणते 15 जिल्हे आहेत व कोणत्या त्या 5 बँका आहेत की त्या बँकांमध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि त्याच्याविषयी आपण देखील पूर्ण अपडेट लगेच पुढे पाहणार आहोतच. तर एकूण 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा कोणता, शेवटचा जिल्हा कोणता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्यापासून वंचित राहणार आहेत महिला, ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच. त्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर आहे धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे, लातूर आहे, धाराशिव, त्याच्यानंतर बीड किंवा हिंगोली आणि हिंगोलीचं आहे. त्याच्यानंतर पहिली यादीमध्ये या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसऱ्या यादीच्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यामध्ये तर मग पुणे असेल, ठाणे असेल, रायगड, सांगली, सातारा, तर या जिल्ह्यामध्ये नंतर वितरण केलं जाणार आहे. व त्याच्या अगोदर इकडे नागपूर असेल, चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल तर या जिल्ह्यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण तुमच्याकडे केलं जाणार आहे. नुसार असा विषय झालेला आहे, तो म्हणजे आता लाडक्या बहिणींना 12वा अधिक 13वा हप्ता जे आहे ते 2 हप्ते जे आहे ते एकूण 3 टप्प्यामध्ये
पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर लगेच सांगतो मी 13वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 3 टप्प्यामध्ये भेटणार आहे आणि जर कोणाचा 12वा हप्ता राहिला असेल तर तो 12वा हप्ता अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर आज पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे आपण असे म्हणू शकतो. कारण की आज पहिला टप्पा आहे व 12 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी आलेली आहे, जी यादी आतापर्यंत संपूर्ण यूट्यूबवर कोणीही तुम्हाला दिलेली नाही. ती यादी मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा उद्या असणार आहे, तिसरा टप्पा परवा दिवशी असणार आहे आणि अंतिम टप्पा त्याच्यानंतर असणार आहे. तर अशा पद्धतीने एकूण 3 टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 12वा अधिक 13वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे ते जमा करण्यात येणार आहेत. त्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला मी सांगतो पुढे. तर मित्रांनो किती रक्कम मिळणार आहे तर तुम्हाला 1500 अधिक 1500 मध्ये असे म्हणून 3000 रुपये जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत आणि 21 रुपये तर 14वा हप्ता 21 रुपये तुम्हाला येणार आहे. तर आता मित्रांनो लाडक्या बहिणींना एक अतिशय जबरदस्त व मोठी अपडेट देऊ इच्छितो मी. आता 14वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट 21 रुपये होणार आहे. ही तुम्हाला गोष्ट तर समजलेली आहेच, परंतु आता कोणाला 1500 वाटप होत आहेत व कोणाला 3000 रुपये वाटप होत आहेत. तर मित्रांनो एक गोष्ट जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. ते म्हणजे काय तर ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना 13वा हप्ता जो आहे तो फक्त 1500 रुपये वाटप होत आहे आणि ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला नाही आणि 13वा सुद्धा मिळालेला नाही अशा बहिणींना 3000 रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्हाला 3000 रुपये जर 12वा मिळाला नसेल तर आता तुम्हाला 3000 रुपये द्यायचे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. चला तर बोलूया पुढील अपडेटकडे. तर पुढील अपडेट अशी आहे मित्रांनो, बहिणींच्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो फक्त कोणासाठी तर तो फक्त लाडक्या बहिणीसाठी 21 रुपयाचा बोनस हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्त मित्रांनो ऑगस्टमध्ये तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तो म्हणजे 21 रुपयांचा हप्ता म्हणजेच हा बोनस हप्ता असणार आहे. रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट तुम्हाला पुढे तर गिफ्ट आहेतच. 4 नवीन योजना मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावानी 4 नवीन योजना जाहीर केलेल्या आहेत आणि त्या 4 नवीन योजना तुम्हाला पुढे मी लगेच सांगून टाकतोच मित्रांनो. तर प्रथम म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून असा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता कुठल्याही प्रकारचा आम्ही उशीर अजिबात करणार नाही. आता डायरेक्ट होणार तर फक्त पैसेच वाटप होणार अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आत्ता क्षणी दिलेले आहेत. आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्र्यांची बैठक जी ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत प्रचंड मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय कोणता असणार आहे तर बहिणीसाठी 4 मोठे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि याच निर्णयानुसार आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय त्यामध्ये आहे. सोबतच आता सिलाई मशीन योजना ज्याची भरपूर प्रतीक्षेने आतुरतेने महिला वाट पाहत होत्या, अखेर ती योजना चालू झालेली आहे. याच्याविषयीचे अर्ज देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि याच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीन जे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे. ती म्हणजे 15,000 रुपयाची मोठी शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे. सिलाई मशीनसाठी काय पात्रता असणार आहे मित्रांनो तर सर्वात 2-3च अटी यांनी ठेवलेल्या आहेत. फक्त या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमची सिलाई मशीन तुमचीच झाली म्हणून समजा. पहिली अट 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे. दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत व कमीत कमी तुम्हाला 10 हप्ते जे आहेत ते आतापर्यंत मिळालेले असायला पाहिजेत. त्याच्यानंतर तिसरी अट महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे मित्रांनो. जर सिलाई मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर केलेच जाणार आहेत व याच्याविषयीचे अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये लगेच करून टाकायचे आहेत. ह्याच्यानंतर आता जिल्ह्यांची यादी पाहूया मित्रांनो आपण. 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरण जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. हे 18 जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत व सोबतच यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये आहेत मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा सातारा, त्याच्यानंतर रत्नागिरी, रायगड, पुणे शहर, पुणे उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे व अहिल्यानगर अशा या जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तो क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे. 30% महिलांच्या खात्यावर आज पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. आता तुम्ही मला बाकीच्या जिल्ह्यांचं काय तर मित्रांनो नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल तर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप जिल्हे असणार आहेत मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये आहे, नाशिक आहे, चंद्रपूर आहे, जालना आहे, गडचिरोली आहे किंवा नांदेड, लातूर, धाराशिव, बीड तसेच सर्व जिल्हे जे आहेत ते यामध्ये येणार आहेत. परंतु स्टेप बाय स्टेप आज 18 जिल्हे उद्या काही जिल्हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप असे पैसे जे आहेत ते वितरण केलंच जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी 3 दिवस
3 दिवस सलग पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार पहिली यादी, दुसरी यादी व तिसरी यादी अशा पद्धतीने एकूण 3 याद्यांच्या अंतर्गत हे पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगतो म्हणजे पहिला टप्पा जो तो आजपासूनच सुरू झालेला आहे व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे. हे 3,000 रुपये कोणाला मिळत आहेत तर हे अशा महिलांना मिळत आहेत ज्या महिलांना 12वा हप्ता मिळाला नव्हता आणि 13वाही हप्ता मिळाला नव्हता. तर असे 12 अधिक 13 असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये जे आहे ते मिळत आहेत. व पहिला टप्पा आजपासूनच आज लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये मेसेज पडण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे हे आपण म्हणू शकतो. याच्यानंतर मित्रांनो नवीन यादी जाहीर झालेली आहे. या 4 चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत. त्यामुळे भरपूर महिला ज्या आहेत ते बाहेर पडत आहेत. ते म्हणजे काय मित्रांनो तर अपात्रतेचे निकष नवीन तयार झालेले आहेत. त्याच्याविषयी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. तुम्ही तो चॅनलवर जाऊन डायरेक्ट व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. नवीन नियम जे आहे ते आज जुलैपासून नवीन नियम जाहीर अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण तो दिलेला आहेच मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्येही लिंक आहे आणि फर्स्ट कमेंटमध्ये देखील लिंक आहे. तर ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता किंवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता मित्रांनो 8 बँकांना आदेश आलेले आहेत पैसे वितरण करण्यासंदर्भात. ते म्हणजे आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक व सरकारी जेवढ्या शासकीय बँका आहेत त्या सर्व शासकीय बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो आज वितरित जो आहे तो केला जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो रेशन कार्डवर तुम्हाला आनंदाची दातर मिळत असतो, परंतु या आनंदाची दातासोबत नवीन गिफ्ट देखील तुम्हाला लवकरच वितरित जे आहे ते केलेच जाणार आहेत. त्यामधील पैठणी साडी देखील तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला गिफ्ट क्रमांक 1 तर आहे 14वा हप्ता, अतिशय मोठा हप्ता असणार आहे आणि या 14व्या हप्त्याच्या अंतर्गत तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते मिळणार आहेत. आता आहेत ते म्हणजे 14 हप्त्यापासून, कारण की 12 व 13वा हप्ता आता सध्या वितरण सुरू आहे. असं 2100 देणं शक्य नाही. त्यामुळे 14 हप्त्यापासून रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट तुम्हाला आपण म्हणू शकतो. 14 हप्ता 2100 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 2 आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. अन्नपूर्णा योजना देखील अतिशय महत्त्वाकांक्षी व मोठी योजना होती मित्रांनो आणि या योजनेचा दुसरा टप्पा अखेर आता चालू झालेला आहे आणि या टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेविषयी सोबतच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ते म्हणजे गॅसची सबसिडी आहे थोडक्यात आणि ती सबसिडी तुम्हाला वितरण केली जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील गिफ्ट आहे तुम्हाला शिलाई मशीन. ते तर आपण सांगितलंच. लाडक्या बहिणींना प्रेरणा देण्यासाठी शिलाई मशीनचं वितरण जे ते सुरू करण्यात येणार आहे व तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या असतीलही. आता त्याच्यानंतर चौथं गिफ्ट आहे मित्रांनो नवीन भांडी संच. भरपूर दिवसभर झालं महिला वाट पाहत होत्या नवीन भांडी संच कधी मिळणार, तर अखेर भांडी संचचं वितरण जे ते सुरू झालेलं आहे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून भांडी संच तुमचा नावावर करून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी सतत गिफ्ट जे ते नवीन मिळत राहणारच आहेत आणि सोबतच 20 लाख घरकुलांची मोठी यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत तुम्हाला 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजनेच्या अंतर्गत